तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? बरंच असेल बरं का. तर बसले बघा मी पण, काय करायचं, टक्कल पडायला लागले बघा मला. व्हायचं केस निघून चालले ती काळजी करून करून करून. टकली होती का काय कोणास ठाऊक, किती गेली ती बघा. मी सकाळी केस गोता काढला तर लईच केस निघायला लागले, ते पाक पातळ झालंय. तर काय करावं आता, ह्या टक्कल पडायला लागले इथं सांगा मला. घराचा कलर पण गेलाय बघा. हो का, हे सगळं भिंत्या काय अशा झाले त्या. कलर द्यायचा आहे, काय करायचं. कोण देव लागायचा आपल्याला कलर? आपला एकटा जीव सदाशिव. सुख ना दुःख कोणाचं आपल्याला. कशी आपली प्रगती व्हायची सांगा सांगा कमेंट मध्ये. कशी एकट्या बाईची कधीच प्रगती होत नसते बरं का भावा बहिणीनं. जर साथ देणारा साथीदार जर चांगला असल आणि दोघांचं एक विचार असल तरच खरं परपंच होतो बरं का. आणि सगळं असं बघायला लागत नाही बरं का. पण एकट्याच्या जीवावर सगळं म्हणलं ना काहीच होऊ शकत नाही. खरं का खोटं सांगा कमेंट मध्ये. तशी माझी काय परिस्थिती आहे बरं का भावा बहिणींनो. पण जाऊ द्या, काय करायचं. जीवन दिले देवानं म्हणल्यावर ना जगायला तर लागणारच आहे ना. मग काय कसं पण दिवस असू द्या. भिकारी तर काय रोडवर पाल टाकून राहते ती, मग आपल्याला तर त्याच्यापेक्षा चांगलं देवानं दिलंय म्हणून आपलं जगायचं आहे ना. तर चाललंय बघा असं जीवनात. काय करायचं, कोणावर कसं दिवस तर कोणावर कसं दिवस. तब्येत चांगली असेल तर माणूस काय पण करतो बरं का. आणि काय म्हणते की जसं वय होईल ना तसं माणसाला काहीतरी असं आजार होत जातात बघा भावा बहिणींना. तसं मला व्हायला लागले. माझं जसं वय, अजून माझं एवढं वय पण नाही बरं का. आता तर मला का नाही त्याला खरं खरं काय सांगाय गेलं वयाला. आता मला चालवलं ना, आता 30वं माझं वय चालू बरं का. 30वा मधले मी आता. 30व म्हणजे चालू झालंय माझं, ऑगस्ट पासून चालू झालं या. कोणाला वाटते का मी 30 वर्षाची असेल म्हणून? असं वाटते की 40-45 वय असल्यासारखं माझं वाटते का नाही सांगा भावा बहिणींनो कमेंट करून. कारण आपल्याला एवढं स्ट्रगलच करायला लागते म्हणल्यावर आपलं वय काय म्हणते ते की 30 जरी असलं तर 40-45 वयाच्या बाईसारखं दिसणार. असं काय तर आहे माझं. म्हणजे कशावरून मी सांगा तुम्हाला. म्हणजे मी बँकेत गेलती बरं का. मग ती पेमेंट आणायसाठी गेल्यावर मग मला ती मॅडम म्हणलं तुमचं वय किती आहे? मग मी म्हणलं 30 आहे. तर मला म्हणली होय म्हणली 30 आहे, आधार कार्ड दाखवा बरं म्हणली. मग परत मी म्हणलं तुम्हाला काय करायचं मॅडम खोटं बोलून. मग त्यांना ना मी आधार कार्ड दाखवले. मग म्हणली अरे देवा म्हणली तुम्ही तर 40-45 वय असल्यासारखं दिसताय म्हणले. आणि असे प्रत्येक जण म्हणते तीच नाही बरं का. प्रत्येक जण मला असं माझ्या तोंडाकडे बघून म्हणते ती की कसली झाली काय असं तसं बरं का. पण काय करायचं, ज्या बाईला काय म्हणते ती की बाय असं नाही तर तिथं मग कोण का असं ना घडी असं बरं का. ज्याला सगळं का नाही एवढं विचार करून एवढं स्ट्रगल करायला लागतं ना त्याची अवस्था अशीच होत असते खरं तर. जाऊ द्या, सुधारायचा दिवस गेला आपलं. आपल्या माग आता परपंच लागला म्हणल्यावर आपण काय सुधारणार आहे ना. आपलं जीवन असंच 40 वर्ष असलं तरी 80 वर्षाचं असल्यासारखं दिसू, नाहीतर 100 वर्षासारखं दिसू. पण काय म्हणतात की दिले जीवन देवान दिले म्हणल्यावर जगायला तर लागणारच. तर या घराकडं पण असं बघू वाटत नाही बघा. लय बेकार अवस्था झाली घराची ती. असं वाटतं की काय तर करावं तर, पण काय करायचं. करून तर काय करणार एकटीच्या जीवावर काय होतं या. एकाला दोघं असली तर माणूस कसं पण पुढं जातं बरं का भावा बहिणींनो. कसा पण रस्ता काढतं. जीवनात साथीदारच चांगला नसेल तर काय प्रगती होणार आहे ना. तर जाऊ द्या, काय करायचं. लय विचार केल्यावर लय वाईट वाटतं, पण काय करायचं काय करायचं सांगा.
काय असेल तर मार्ग सांगा भावा बहिणींनो बरं का, मला काय करायचं ह्याच्यावर. तर एक जाऊस तर एक काहीतरी पण तब्येतीच्या मागं पण काहीतरी भोग लागतात बघा. तर असू द्या, आलेल्या दिवसाला साथ देतच जायचं, पाठ देतच जायचं. तर रुद्राचा आज आमच्या बड्डे आहे बघा. आता बघू त्याचं संध्याकाळचं कसं नियोजन होतंय बड्डेचं. दिवाळीलाच त्याला ड्रेस ते आणल्याला घातलाय बघा भावा बहिणींनो. म्हणजे दिवाळीला आणलेली कपडे आम्ही काही दिवाळी साजरीच केली नसल्यामुळं तसंच ठेवला होता. आज त्यानं बड्डे दिवशी घातलाय बघा. आता संध्याकाळी बघू त्याला केक ते आणून मस्त बड्डे ती करू बघा. लईच केस पातळ व्हायला लागले ती विचार करून करून करून. रुद्रा, ए रुद्रा, ओ तर म्हणतच नाही इथंच खेळतोय. ओ तर म्हणतोय का बघा की. ए रुदी इकडे ग बघा, रुद्रा आला. रुद्राचा आज बर्थडे आहे ना. रुद्रा दाखव कपडे, कपडे दाखव तुझी बरा. बघा रुद्राचा ड्रेस दिवाळीला आणलेला आम्ही ड्रेस. बघू पुढं जा, चटईवर जा तिकडं माग. बघा असा ड्रेस आहे रुद्राचा. आमची आई अलीगड तर दिवाळीसाठी आणला होता बघा, पण आम्ही काही दिवाळी केली नसल्यामुळे आता रुद्राला घातला ही ड्रेस आहे ना. रुद्रा छान दिसतंय ना, आवडला का तुला? कुणी घेतलाय? मी घेतलाय ना. आवडला ना तुला? जाड जुड आहे बघा, थंडी सध्या वाळजत नाही, असा जाड आहे. दाखव काढून, आतनं कोट आहे.